कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे। थेट जाऊयात कोल्हापुरात। त्या ठिकाणची दृश्य पाहतोय। आंदोलक आक्रमक झालेत। आंदोलकांना पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येत आहे। रत्नागिरी नागपूर महामार्ग बाधितांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन सुरू आहे। सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू होणार होतं। आता हे दृश्य पाहतोय। आंदोलक आक्रमक झाले। त्या ठिकाणचे ताजे अपडेट देण्यासाठी कोल्हापूरहून आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडले। शेखर, कोल्हापूर सांगली महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। चौपट मोबदला द्यावा यासाठी शेतकरी आंदोलन करतात। काय ताजे अपडेट, कारण आता आंदोलकांना पोलीस ताब्यात घेतात असं दिसतंय। बरोबर आहे, अगदीच या ठिकाणी आपण दृश्य जे आहे ते करून दाखवूयात। इथं खरं तर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न जो आहे ते या सगळ्या महिलांनी केलेला आहे। काही शेतकरी आहेत त्यांनी या ठिकाणी महामार्ग रोखलेला, मात्र या सगळ्यांना आता पोलीस जे आहे ते ताब्यात घेताना पाहायला मिळत आहेत। चारपट मोबदला मिळावा अशी या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे, मात्र ही मागणी जी आहे ती शासनाकडून पूर्ण होत नाही आणि म्हणूनच या सगळ्यांना जे आहे ते आता ताब्यात जे आहे ते घेतले जाते। या सगळ्यांची खरं तर गेल्या काही दिवसांपासून एकच मागणी आहे की आम्हाला चारपट मोबदला जो आहे तो या ठिकाणी मिळावा, मात्र तो या ठिकाणी मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले। काय नेमकी मागणी आणि आता हे अशा पद्धतीनं आंदोलन देखील तुम्हाला करू दिलं। रत्नागिरी ते नागपूर या हायवेचे फक्त 30 किलोमीटरचे संपादन गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे लेट झालेलं आहे आणि आम्हाला चारपट बाजारभावाचे चारपट आम्ही मागणी करतोय आणि आम्हाला बाजारभावाच्या दुप्पट सुद्धा द्यायला तयार नाही आहेत। यापूर्वी एकदा ज्यावेळी चौपदरीकरण झालं त्यावेळी सुद्धा आम्हाला 9,000, 15,000, 12,000 एवढेच मोबदला मिळालेला आहे। आम्हाला आमची मागणी चारपट मिळायला पाहिजे आणि आमचे नेते विक्रम पाटील उपोषणाला बसून आज 5 शेखर, मी काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकऱ्याचे नेते राजू शेट्टी स्वतः जोडलेले आहेत। राजूजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर एक आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी चौपट मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांचा आपली मागणी आहे, मात्र आता या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेताना दिसत आहेत। काय आपली पहिली प्रतिक्रिया? खरं तर ही दडपशाही आहे आणि एका लाडक्या आमदाराला वाचवण्यासाठी, कारण या महामार्गाचा लेआउट 3 वेळा बदलला गेला। आधी आहे तो रस्ता रुंद करायचं ठरलं, नंतर सरकारी जमिनीतून म्हणजे दानोळीचं गायरान, जैनापूरचं गायरान, फॉरेस्ट, त्याचबरोबर तमदलग्याचं गायरान, अशा पद्धतीने गायरानातून रस्ता काढायचा जेणेकरून शेतकऱ्याच्या जमिनी जाणार नाहीत। परंतु यामध्ये महायुतीचे लाडके आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं ॲग्रिकल्चर कॉलेज आणि त्यांची वैयक्तिक जमीन येते 2022 नंतर जे काही भूमी अधिग्रहण कायद्यात दुरुस्ती झाली त्यामुळे एकदम कवडीमोल किमतीनं जमिनी घेतल्या जाणार आहेत आणि यात आपल्या लाडक्या आमदाराच्या नुकसान होऊ नये म्हणून पुन्हा लेआउट बदलला आणि हा उत्तर भागातून टाकला गेला, जिथं भरावासाठी प्रचंड असा खर्च होणार आहे आणि या भरावामुळे सांगली शहर पाण्यामध्ये जाणार आहे आणि मग सांगली शहराचा बळी दिला। त्याचबरोबर मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, समडोळी, दुधगाव, कोची, बेंडवडेल, त्याचबरोबर बुवाचे वाटार, नरंदे आणि दानोळी, कोतडी, उमळवाड या गावांना महापुराचा धोका निर्माण झालेला आहे। हे केवळ काही लोकांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी अशा पद्धतीनं सातत्यानं लेआउट बदलायचा, जनतेला महापुरामध्ये लोटायचं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीनं जमिनी द्यायला भाग पाडायचं, दडपशाही करायचा असा उद्योग सरकार करायला लागलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या घरातल्या रणरागिणी आता रस्त्यावर उतरले आहेत। नक्कीच आजपर्यंत त्या लढत राहणार आहेत। अगदी राजूजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की चौपट मोबदला मिळावा अशी आपली मागणी आहे। या संदर्भात सरकारशी काही चर्चा झाली का? आम्ही सातत्यानं तेच म्हणतोय की सरकारनं चर्चेला पुढं यावं। त्याचबरोबर एकतर 750 किलोमीटर जे काही जमीन अधिग्रहण झालं ते चौपट आणि पाचपट मोबदल्यानं झालं आणि 2022च्या दुरुस्तीनंतर हे जे काही तुटपुंजी मदत दिली जाणार आहे, हे धोरण सरकारनं मागं घ्यावं। नैसर्गिक न्यायाला धरून होत नाही, कारण हा जो विलंब झालेला आहे तो सरकारच्या चुकीमुळे विलंब झालेला आहे। शेतकऱ्यांनी जमीन द्यायला कधीही नाही म्हटलेलं नाही। आमचा विकासाला विरोध नाही, पण शेतकऱ्यांच्या फडगी बांधून तुम्ही विकास करत असेल तर त्याला निश्चितच आमचा विरोध असणार आहे। नक्कीच राजूजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल। आंदोलनाच्या ठिकाणी थेट जाऊयात। आपले प्रतिनिधी शेखर पाटील कोल्हापूरहून आपल्याशी जोडलेत। शेखर, काय अपडेट आहेत, कारण आंदोलक आक्रमक झालेत, मात्र आंदोलकांना आता पोलीस ताब्यात घेत आहेत?
करण अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीनं ज्या महिला या ठिकाणी आंदोलनाला बसल्या होत्या त्या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पूर्ण आक्रमक पवित्रा जो आहे तो या सगळ्या महिलांचा या ठिकाणी होता आणि त्यांच्याकडून हे सगळे आंदोलन जे आहे ते केलं जाते. आपण जर बघितलं तर अनेकांना ताब्यात जे आहे ते घेतलेलं आहे. काही महिला देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या देखील बघितलं तर या सगळ्या महिला आंदोलक होत्या त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कोल्हापुरातून सांगलीकडे येणारा हा मार्ग आहे. कोल्हापूर सांगली हा महामार्गावरतीच खरं तर उदगाव या ठिकाणी असलेल्या टोल नाक्यावरती या सगळ्यांनी आंदोलन केलं होतं. मी सध्याची दृश्य देखील दाखवतो. अजूनही काही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या सगळ्या आंदोलनस्थळी पाहायला मिळतोय. अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील आहेत. त्यांना देखील पोलिसांनी सकाळपासून ताब्यात घेतलं होतं आणि आता देखील या ठिकाणी जी कार्यकर्ते आहेत त्यांना देखील पोलीस ताब्यात घेत आहेत. खरं तर अशा पद्धतीनं आंदोलन करत होते, मात्र सगळ्यांनाच ताब्यात घेतलं आहे. सरकारच्या दडपशाहीचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. पोलीस प्रशासनाला पुढे करून शेतकऱ्यांच्या जमीन कवडीमोल दरांना यांना फुकट हवे आहेत. विकासाला आमचा विरोध नाही, पण 900 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये फक्त 40 किलोमीटरलाच एक न्याय, इतर रस्त्याला चौपट मिळाला असताना आमच्या 8-9 गावावरच अन्याय का, हा आमचा मुख्य प्रश्न आहे. खरं तर अशा पद्धतीनं आंदोलन देखील करत होत्या त्या महिलांना देखील ताब्यात घेतलेलं आहे. आंदोलन दडपण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न असं अनेक जणांचं म्हणणं आहे. काय नेमके येतं? सरकार निश्चितच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन दडपत आहे. आम्ही त्या दडपशाहीचा निषेध करतो. बघितलं तर करण यातली दृश्य देखील पुन्हा एकदा दाखवतो. मोठ्या प्रमाणात उदगाव टोल नाका या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या आंदोलनासाठी बसल्या होत्या, रास्ता रोको आंदोलनासाठी बसल्या होत्या, मात्र त्या सगळ्यांनाच पोलिसांनी आता तात्काळ ताब्यात घेतलेलं आहे. सकाळपासून आपण जर बघितलं तर राजू शेट्टी यांच्या देखील घरी जे आहे ते पोलीस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोहोचलं होतं आणि त्यानंतर त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे. मात्र आता ज्या महिला या ठिकाणी ज्या बाधित महिला आहेत त्या या ठिकाणी खरं तर आल्या होत्या आणि त्यांनी एकच मागणी केलेली आहे. ज्या पद्धतीनं इतर शेतकऱ्यांना जे 4पट मोबदला या जमिनींसाठी दिलेला आहे तो 4पट मोबदला आम्हाला देखील या ठिकाणी मिळावा, अशी एक प्रमुख मागणी घेऊन हे सगळे शेतकरी या ठिकाणी आंदोलनाला आले होते. मात्र या सगळ्यांनाच सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळं निश्चितच आहे हा महामार्ग रोखण्याचा प्रयत्नात असलेल्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र जोपर्यंत आमचा हा लढा जो आहे तो यशस्वी होत नाही तोपर्यंत हा आम्ही देतच राहू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा सर्वांनी दिलेला आहे. करण नक्कीच शेखर, खरं तर राजू शेट्टी यांनी सुद्धा संवाद साधत असताना पुढारींविषयी हीच प्रतिक्रिया दिली की आंदोलन दडवण्याचा प्रयत्न आहे. मात्र आता आपण जी दृश्य पाहिली, महिला आक्रमक झाल्या होत्या, त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. याआधी सकाळपासून जसं तू सांगितलास की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. सध्या आंदोलनाच्या ठिकाणी नेमके कोणी कार्यकर्ते उपस्थित आहेत की सर्वांनाच ताब्यात घेण्यात आलंय? करण सध्या आपण बघतोय की ज्या महिला अचानक या ठिकाणी आंदोलनस्थळी आल्या होत्या आणि त्यांना सगळ्यांना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र काही आंदोलक अजूनही त्या ठिकाणी आहेत ज्यांना देखील धरपकड जी आहे ती पोलिसांकडून केली जाते. आपण जर बघितलं तर हे सगळे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांकडून खरं तर हे आंदोलन केलं जात होतं. आता ज्या महिला आल्या होत्या त्यांना मात्र ताब्यात घेतलेला. आपण जर बघितलं तर या महामार्ग रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्यांनी केला होता. मात्र हे सगळे पोलीस आता आपण ही दृश्यांमध्ये पाहतोय त्या ठिकाणी असणारे हे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती या सगळ्या महामार्गाला जाणार आहे आणि म्हणूनच हे सगळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात होते आणि या सगळ्यांना आता पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळत आहेत. सर्वांनीच खरं तर आक्रमक पवित्रा जो आहे तो घेतला होता. मात्र त्या ठिकाणी त्यांना आंदोलन जे आहे ते पोलिसांकडून करू दिलं गेलं नाही आणि म्हणूनच हे सगळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक या ठिकाणी झालेले आहेत. त्याच शेतकऱ्यांशी संवाद साधूया. खरं तर अशा पद्धतीनं तुमची शेती जात असताना आंदोलन देखील करू दिलं जात नाही. खरं तर हे सगळे शेतकरी आहेत. काय किती सरकार एक गेंड्याच्या कातडीचा आहे. आम्हाला दुप्पट मोबदला परवडत नाही. अंकली ते नागपूरपर्यंत चौपट मोबदला दिला आहे आणि चोकाक ते रत्नागिरीपर्यंत चौपट मोबदला दिला आहे आणि मधलाच 38 किलोमीटरचा टापू राहिला आहे, त्याला तेवढं दुप्पट देत आहे. आम्ही काय मांजर मारले का? आम्ही कुठलं पाप केलं हे सरकारनं आम्हाला सांगावं. तुमची नेमकी आता काय मागणी होती? आता आमची चौपट भरपाई मिळावी ही एकच मागणी आहे. जो सरकारचा निर्णय रत्नागिरी नागपूर हायवेचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो रत्नागिरीपासून अंकलीपर्यंत चौपट दराने शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत आणि चोकाकपासून रत्नागिरीपर्यंत
शेतकऱ्यांना चौपट भरपाई दिली आहे आणि 13 गावात चौकापासून उदगावपर्यंत अगदी 13 गावातल्या लोकांना फक्त नक्कीच 2.5 शेखर, आंदोलकांच्या भावना लक्षात आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.